नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता. कारण प्रियाने जो काही कांगावा करून, जो काही राडा घालून तिने तन्वी म्हणून सुभेदारांच्या समोर आलेली होती, पण ते सत्य सर्वांच्या समोर येणार आहे की ती तन्वी नाहीये, तर ती कोणीतरी तोतया आहे, हे आपल्यालाच पाहायला मिळणार आहे. हे सगळं मधुभाऊंमुळे होणार आहे. कारण मधुभाऊंना आश्रमात जाता क्षणी सायलीचा ट्रंक पाहिल्यानंतर काही गोष्टींचा उलगडा झालेला आहे. आणि त्यासोबतच मधुभाऊ इकडे जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती इकडे कार्यक्रमासाठी, एकतर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ते म्हणजेच अन्नपूर्णा ट्रस्टचा, त्यासाठी खूप मोठा सोहळा आहे दहीहंडीचा, त्यासाठी सगळ्यांना बोलवलेलं आहे. आणि त्यासाठी कुसुमताई आणि मधुभाऊ सुद्धा आलेले आहेत. आणि त्यावेळेस या गोष्टीचा उलगडा होणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मधुभाऊ तिथं आल्यानंतर काय काय सांगणार आहेत, आणि इकडे गोकुळ अष्टमी, त्याचबरोबर दहीहंडीच्या दिवशी हे सत्य जेव्हा सर्वांच्या समोर येणार आहे, तेव्हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट असणार आहे, एक सोहळा असणार आहे. एवढ्या छान पद्धतीने ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. आणि ते कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर लॉकेटचा खुलासा, म्हणजे काय होणार आहे, नक्की काय होतं लॉकेटचं सत्य, ते आपण पाहणार आहोत. तर इकडे आता सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात. प्रतिमा आणि रविराज सुद्धा दोघंही सुभेदारांच्या घरी आलेले आहेत. आणि प्रतिमा आणि रविराज सुभेदारांच्या घरी आल्यानंतर इकडे प्रतिमाच्या डोक्यातून मात्र विचारच जात नाहीये. ती रविराजला वारंवार म्हणत असते की मला ना काहीतरी वेगळं वाटतंय, काल आपण आश्रमात जाऊन आलोय ना, तेव्हापासून मला काहीतरी वेगळ्या गोष्टी जाणवत आहेत. तेव्हा रविराज म्हणत असतात म्हणजे काय म्हणायचंय तुला. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला ना काहीतरी शंका येत आहेत मनात, मला नाही सुचते, मला काय सांगायचंय ते कुठल्याच गोष्टी मला कळत नाहीये. तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नकोस प्रतिमा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आता मला सांग, कृष्ण जन्माष्टमीसाठी आपण इथं आलेलो आहोत ना, मग आधी कृष्ण जन्माष्टमी जी आहे ती तर आनंदाने आपण साजरी करूया. एकतर पूर्णाईंसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे. त्याचबरोबर अर्जुनने बऱ्याच व्यक्तींना आमंत्रण दिलेलं आहे. तिथे आल्या आल्या सायली, रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांनाही नमस्कार करते. आणि त्याचबरोबर मधुभाऊ, कुसुमताई सगळेजण तिथे आलेले असतात. सगळेजण खूप आनंदात असतात. हे सगळं जे काय आहे ते मात्र सुभेदारांच्या घरी सायलीमुळं पॉसिबल झालेलं आहे, सायलीमुळं शक्य झालेलं आहे. फक्त आणि फक्त सायलीच या गोष्टी करू शकते, हे मात्र सगळ्यांच्याच लक्षात आलेलं असतं. सायलीच आनंद आणत आहे. सुभेदारांच्या घरामध्ये पुन्हा आनंद आणायचं काम सायली करत आहे. तर इकडे सायली आता सगळी तयारी करत असते. आणि त्याचवेळी मधुभाऊंना इकडे आठवत असतं ते म्हणजे जेव्हा सायली आश्रमात आलेली होती तेव्हा सायलीने कितीतरी गोष्टींचा शोध घेतलेला होता. या सगळ्या गोष्टी इकडे मधुभाऊंना सुद्धा आठवत असतात. आणि मधुभाऊ कुसुमताईला म्हणालेले असतात, त्या ट्रंकातले जे काही चित्र होती काढलेली, ती चित्र मधुभाऊंनी सोबत घेतलेली आहेत. आणि त्याचबरोबर मधुभाऊ इकडे कुसुमला म्हणालेले असतात की कुसुम हे बघ, हे सायलीने बनवलेलं आहे आणि ही सायलीची वही आहे. आणि मग मधुभाऊ इकडे कुसुमला म्हणतात, अगं तुला माहिती आहे का, रविराज साहेब आणि त्याचबरोबर प्रतिमाताई जेव्हा आपल्या किचनमध्ये हात धुण्यासाठी आलेल्या होत्या, तेव्हा त्या दोघांनीही हे जे चित्र आहे भिंतीवरचं, त्या चित्राकडे पाहत होत्या. आणि ते म्हणत होते की हे तन्वीने काढलेलं चित्र आहे, हे तन्वीनं काढलेलं चित्र आहे. मधुभाऊ कुसुमताईला म्हणत असतात की कुसुम, मला कळतच नाहीये की रविराज साहेब आणि प्रतिमाताई असं कसं म्हणत होते. अगं ही तर बघ ना, ही चित्र सेम आपल्या साऊने काढलेले आहेत. आता तू मगाशी मला जो ट्रंक आणून दिलेला होता त्या ट्रंकामध्ये हे सगळं होतं. आणि बघितलंच ना, आज आपली साऊ आलेली, घरातनं कशी फिरत होती, घरात पुन्हा चैतन्य आले असं वाटत होतं. म्हणजे प्रिया आपल्या घरात नाहीये या गोष्टीची जाणीव सुद्धा आपल्याला होत नव्हती. आणि हे सगळं काय चाललेलं आहे मला तर कळतच नाहीये, असं म्हणत मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा कुसुमताई म्हणत असते, हो मलाही ते नेहमी जाणवत आलेलं आहे की नक्की प्रियाने काय केलेलं आहे. कारण प्रिया या सगळ्या गोष्टी कशाही पद्धतीनं करू शकते हे तर आपल्याला माहितीच आहे. तर आपण रविराज सर आणि प्रतिमाताई ज्या आहेत ना, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांना या गोष्टींबद्दल सांगूया. इकडे सायली आणि अर्जुन दोघंही घरी आलेले असतात. सायली आणि अर्जुन या दोघांच्या डोक्यातून ते विचार काही केले जात नसतात. त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू असतं की काहीही झालं तरीही आत्ता हा कृष्ण जन्माष्टमीचा जो प्रोग्राम आहे तो खूप छान पद्धतीने करायचा आहे. आणि सायली मात्र अर्जुनला आश्रमातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगताना थकतच नसते. वारंवार ती त्या गोष्टींचा उलगडा करत असते, कशा पद्धतीने ती आश्रमात राहायची, त्याचबरोबर
कशा पद्धतीने तिचं राहणं होतं, आश्रमात त्यांनी लहानपणापासून काय काय केलेलं होतं, या सगळ्या गोष्टी तिने सांगत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात, दोघंही जाम खुश असतात. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं, कारण इतक्या दिवसानंतर हा आनंद सायलीच्या आयुष्यात आलेला असतो. या गोष्टीचं अर्जुनला सुद्धा खूप कौतुक वाटत असतं, अर्जुनलाही छान वाटत असतं. फायनली कितीतरी दिवसानंतर सायलीच्या आयुष्यात हा आनंदाचा सोहळा आलेला आहे आणि तो आनंद मी सायलीच्या आयुष्यातून कधीच जाऊ देणार नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आणि अर्जुन सगळ्या तयारीला लागलेले असतात, पण रविराज आणि प्रतिमा या दोघांच्या डोक्यातून काही केल्या विचार काही संपत नसतात. त्यांना दोघांनाही कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं का घडतायत. कारण मला कळतच नाहीये की वारंवार प्रतिमा म्हणत असते की मला असं का वाटतं प्रत्येक वेळेस की ती आपली तन्वी नाहीये, आपली तन्वी वेगळीच आहे. सायली मला माझ्या मुलीसारखी वाटत आहे, आपली लहानपणीची तन्वी आणि सायली ह्या दोघीजणीही मला एकसारख्या वाटत आहेत, असं इकडे प्रतिमा बोलत असते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतात की हो बरोबर आहे तुझं, पण मला सांग आता मी ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घेतलेल्या होत्या, तरीही जर आपण असं म्हणलं तर कसं चालेल, DNA टेस्ट वगैरे झालेली होती. ह्या सगळ्या गोष्टींचं बोलणं त्या दोघांचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र त्या दोघांच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. प्रतिमा म्हणत असते नाही, मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा वाटतोय आणि पुन्हा एकदा तपासणी करायला काही हरकत नाही, असं प्रतिमाचं बोलणं सुरू झालेलं असतं. आपण मधुभाऊंशी एकदा बोलून घेऊया, त्यांच्याकडे काही तिच्या लहानपणीच्या आठवणी आहेत का, त्याच्यावरून आपल्याला कन्फर्म करता येईल की नक्की काय झालेलं होतं, असं इकडे प्रतिमा रविराजांना सांगत असते. ते दोघंही आता इकडे सुभेदारांच्या घरी आलेले असतात. सोहळा असतो त्यासाठी सगळेजण जमा झालेले असतात, काही ट्रस्ट मंडळी सुद्धा आलेली असतात आणि सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे रविराज बोलत असतात. रविराज म्हणत असतात की नाही प्रतिमा, आत्ता कोणताही विषय आपण काढायला नकोय. एकतर तन्वीचा विषय जर आत्ता काढला तर घरातले सगळेजण नाराज होतील, कारण आता सुभेदारांच्या घरी तू पाहिलंच ना, एवढा आनंदाचा सोहळा आहे, तर आपण अशा पद्धतीने आता कोणताही विषय काढायला नको आहे, असं रविराजांनी सांगितल्यानंतर प्रतिमा म्हणते की चालेल. आता प्रतिमाने या सगळ्या गोष्टींना स्वतःहून तयारी दाखवलेली असते आणि प्रतिमाने स्वतःहून सांगितलेलं असतं की आत्ता काहीही या विषयावर बोलायला नको. तेव्हा मात्र रविराजांनाही बरं वाटतं. फायनली त्यांनाही जाणवतं की ठीक आहे, म्हणजे आत्ता प्रतिमा नाही म्हणते ना आणि तिनं मान्य केलंय ना, तर काही हरकत नाही, असं रविराजांचं सुद्धा म्हणणं आलेलं असतं. त्यासोबतच इकडे रविराज म्हणत असतात की फायनली कितीतरी दिवसानंतर सगळेजण आनंदात आहेत. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात सुद्धा हा आनंद आलेला आहे, तर आपण हे सगळं शांतपणे घेऊया. तेवढ्यातच मधुभाऊ आलेले असतात. मधुभाऊ आल्या मधुभाऊंना फक्त आता एकच गोष्टी करायची असते आणि ती म्हणजे काहीही झालं तरीही आत्ता रविराज आणि प्रतिमा यांची भेट घ्यायची आणि त्यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत. एवढंच मधुभाऊंनी सुद्धा ठरवलेलं असतं आणि त्यासोबतच या दोघांनी सुद्धा तेच ठरवलेलं असतं. त्याचबरोबर त्यांना दोघांनाही या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटत असतात आणि इकडे रविराजांच्या डोक्यातही तेच सुरू आहे. काहीही झालं तरीही आता त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलीच्या बाबतीतलं सत्य मी अजून काहीही काळ थांबवू शकत नाही, असं त्यांचं बोलणं असतं आणि त्याचमुळं इकडे रविराजसुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असतात आणि ते म्हणत असतात की नाही, आता या सगळ्या गोष्टी जर अशा पद्धतीने होणार असतील तर मला या सगळ्यांचा विचार करावाच लागणार आहे. रविराजांच्या मनात कुठंतरी आलेलं असतं की हे सगळं नक्की काय घडतंय, याच्या मागे काय आहे कारण, माझ्या मुलीच्या बाबतीतलं काय सत्य आहे, हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. मधुभाऊ आलेले असतात आणि मधुभाऊ बोलायला सुरुवात करतात. मधुभावांना पण रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा या दोघांचीही भेट घ्यायची असते आणि त्याचमुळं ते मधुभाऊंना म्हणतात की मला बोलायचं आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, मलाही तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मग मधुभाऊंनी ज्या वह्या आणलेल्या असतात त्या वह्या दाखवल्या जातात आणि ते म्हणतात की हे बघा, तुम्ही तर मगाशी मला सांगितलेलं होतं, म्हणजे काल तुम्ही आश्रमात आल्यानंतर तुमचं बोलणं चाललेलं होतं की ही जी चित्र काढलेली आहेत ही तन्वी लहान असताना अशी चित्र काढायची, पण नाही, मला तुम्हाला वेगळं काहीतरी सांगायचं आहे. त्यासाठीच मी हा पुरावा घेऊन आलोय. कारण तुम्ही गेल्यानंतर कुसुमने तो ट्रंक बाहेर काढला आणि त्या ट्रंकातील काही वस्तू काढल्या, तो सायलीचा होता स्पेशली,
मग आम्ही त्यातल्या ड्रॉइंग बुक पाहायला सुरुवात केली, तर त्यामध्ये हे ड्रॉइंग बुक आहे. अशी चित्र माझी साऊ काढायची लहानपणी, आणि हा तो पुरावा आहे. त्याच्यावरती नाव बघा तुम्ही. खरंच त्याच्यावरचं ते जुनं अक्षर, जुने पेपर पाहून कोणीही सांगू शकेल की ही गोष्ट खरंच 20-22 वर्षापूर्वीची असेल. लहान असताना अशी सायलीनं चित्र काढलेली आहेत. आणि ते पाहिल्यानंतर प्रतिमा आणि रविराज यांना धक्का बसतो. ते दोघंही म्हणू लागतात की काय सांगताय मधुभाऊ तुम्ही हे सगळं. तेव्हा मधुभाऊ सांगत असतात की हो, हेच खरं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आता मात्र मधुभाऊ म्हणत असतात की आणखी काही गोष्टींचा उलगडा होणं सुद्धा बाकी आहे, आणि आता त्या गोष्टी कोणत्या हा मोठा प्रश्न असतो. मधुभाऊंना ते म्हणत असतात की मला एक सांगा की नक्की काय झालेलं होतं, तुम्ही कशाच्या आधारे ठरवलं की ती तुमची मुलगी आहे. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की तिने एक गाठोडं आणलेलं होतं. मधुभाऊ म्हणतात कसं शक्य आहे, कारण कोणतंच गाठोडं हे मी मुलांकडे किंवा दुसरं कोणाकडे दिलेलं नाहीये. तेव्हा मात्र मधुभाऊंना रविराज सांगू लागतात की अहो, तन्वीला एका बाईने आणून दिलेलं होतं ना, आश्रमामध्ये एका बाईने आणून सोडलेलं होतं ना. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की नाही, कारण तन्वी म्हणजे तुमची प्रिया जी आहे ती मला रस्त्यात सापडलेली होती. ती रडत होती त्यावेळेस. तिच्या हातामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा खूप वेगळ्या होत्या, आणि ती मला एका रस्त्यावरती सापडलेली. अंगामध्ये तिच्या शाळेचे कपडे होते, अशा अवस्थेत ती सापडलेली आहे. पण तुम्ही काय म्हणताय की एका बाईने आणून सोडलं? नाही, अजिबात नाही. माझ्या आश्रमात बाईने एका आणून सोडलेली मुलगी होती, ती म्हणजे फक्त माझी जानकी जी होती, तिलाच एका बाईंनी आणून सोडलेलं होतं. बाकी कोणालाही अशा पद्धतीने कोणीही आणून सोडलेलं नाहीये. सायली मला मंदिराच्या दिशेने सापडलेली होती, आणि तिला मी मंदिरातून आणलेलं आहे, तेही अंधाऱ्या रात्री. खूप घाबरलेली होती ती. आणि तेव्हा ते सांगत असतात की एक गाठोडं होतं, आणि ते गाठोडं जे आहे ना, ते गाठोडं त्या मावशींनी मला दाखवलं, आणि त्यानंतर गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय सांगताय मधुभाऊ हे सगळं. तेव्हा मधुभाऊ सांगत असतात की हो. अर्जुन म्हणतो की थांब सिनियर, मी काहीतरी माझ्या पद्धतीने काम करायला पाहतो. असं म्हणत अर्जुनने आता इन्स्पेक्टर सावंतांना कॉल केलेला असतो, आणि सांगितलेलं असतं की ज्या वेळेस आश्रम सील करायचं होतं त्यावेळेचे काही व्हिडिओ आहेत ते मला हवे आहेत. आणि जेव्हा ते व्हिडिओ पाहिले जातात तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो. तो धक्का एवढा मोठा असतो की कुणी विचारही करू शकत नाही, कारण त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की त्या आश्रमातील गाठोडं चोरून घेऊन जाताना प्रिया दिसत असते. प्रियाला माहितीच नसतं. जेव्हा आश्रमातलं साहित्य त्यांना घ्यायला सांगितलेलं आहे तेव्हा त्या सगळ्याचे व्हिडिओ केले जात आहेत. या गोष्टीची कल्पना प्रियाला नव्हती. आणि तेव्हा मात्र इकडे मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की माझ्या आश्रमात साहित्य तर मला मिळालेलं आहे, पण त्यातली 2 गाठोडी गायब आहेत, आणि एक म्हणजे सायलीचं आणि दुसरं म्हणजे प्रियाचं. हे ऐकल्यानंतर आता प्रियाचं गाठोडं इकडे रविराज सांगतात ते तर माझ्याकडे आहे, आणि त्याचबरोबर इकडे रविराज सांगू लागतात की त्या बाईने मला काही वस्तू दाखवलेलं, एक खेळणं होतं, त्याचबरोबर एक लॉकेट होतं, लहानपणीचा फ्रॉक होता, हे सगळं. तेव्हा मधुभाऊ सांगतात की अहो, प्रियाच्या अंगावर फाटके तुटके कपडे होते, तिच्या कानामध्ये छोट्या अशा चांदीच्या रिंग होत्या, आणि तिच्याकडे लॉकेट असण्याचा प्रश्नच नाही. आश्रमात आलेल्या कोणत्याच मुलीच्या अंगावर दागिना नव्हता, फक्त सायलीच्या हातामध्ये एक बांगडी होती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा बोललं जात होतं तेव्हा रविराज म्हणतात की नाही, आता पण तन्वीच्या गळ्यात ते लॉकेट होतं, ते लॉकेट तिनं दाखवलेलं आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अहो, शक्यच नाहीये, माझ्याकडे सगळ्या गोष्टी रजिस्टरला नोंद केलेल्या आहेत, तिच्या गळ्यात कोणतंही लॉकेट नव्हतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो, कारण प्रियाने जे कांड सांगितलेलं होतं ते वेगळंच असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, आणि हे अशा पद्धतीनं का घडतंय, असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेले असतात. आणि सगळेजण विचार करू लागलेले असतात की हे कसं शक्य आहे, कारण काहीही असलं तरीही अशा पद्धतीने गोष्टी का घडतायत आणि अशा पद्धतीने उलगडा का होतोय हे कळत नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता रविराज म्हणत असतात की मधुभाऊ, तुम्ही हे सगळं काय सांगताय, म्हणजे माझा या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये. तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की हो, जे सत्य आहे तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे, याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही, कारण माझ्यासाठी माझी सगळी मुलं एकसारखी आहेत. जशी माझ्यासाठी साऊ आहे तशी प्रिया आहे. प्रियाने माझ्या बाबतीत काहीही चुकीचं वागलेली असली तरीही माझ्यासाठी प्रिया ही तेवढीच जवळची आहे, कारण लहानाची मोठी मी तिला केलेली आहे. माझ्या तळहातावर
पेपरच्या फोडाप्रमाणे मी तिला सांभाळलेलं आहे असं मधुभाऊ सांगत असतात. त्याचबरोबर मधुभाऊंनी रजिस्टर दाखवल्यानंतर रविराजांना धक्का बसतो, कारण त्या रजिस्टरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि त्याच वेळी मधुभाऊंनी रजिस्टर दाखवल्यानंतर रविराजांचं लक्ष जातं ते म्हणजे सायलीच्या पायावर असलेली जन्मखून. त्याच्यामध्ये सायलीच्या पायावर असलेल्या जन्मखुणेचाही उल्लेख असतो. सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची जन्मखून आहे हे सत्य त्यावेळी समोर येतं. सगळेजण पाहतच राहतात, कारण हा खूप मोठा धक्का असतो. वाटते तेवढी गोष्ट साधी नसते, कारण काहीही झालं तरीही या गोष्टी एवढ्या सोप्या पद्धतीनं घडतील असं कोणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा उलगडा होत चाललेला असतो. तेव्हा मात्र प्रतिमा पळतच येते आणि सायलीला मिठी मारते आणि म्हणू लागते की हीच माझी सौ आहे, माझी सौ दुसरं कोणी असू शकत नाही. अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रविराजांना सुद्धा जाणवतं आणि त्या क्षणी सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र मधुभाऊ सगळ्यांना दाखवतात आणि सांगू लागतात की हे बघा, हे सायलीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. अर्जुनला तर इतका धक्का बसलेला असतो, म्हणजे तो आनंदाचा धक्का असतो, कारण त्यांना प्रत्येकाला जाणवत असतं की सायलीच आपली मुलगी आहे, सायलीच आपली मुलगी आहे. फक्त आज त्या गोष्टीचा उलगडा झालेला असतो. आज ती गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि मधुभाऊंचा आनंद तर गगनात मावेनासा असा झालेला असतो. फायनली त्यांची इच्छा पूर्ण झालेली असते. त्यांच्या साऊला हक्काचं कुटुंब मिळालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.